नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग वेस्टामध्ये स्वागत आहे. श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो हरिहरेश्वराची प्रदक्षिणा करायला. सकाळी प्रदक्षिणा सुरू करण्यापूर्वी आम्ही मंदिर परिसरातच असलेल्या श्री अगस्ती ऋषींच्या स्थानाचे दर्शन घेतले. चला तर प्रदक्षिणा सुरू करूया. हा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करायला साधारण 15 ते 20 मिनिट लागतात. प्रदक्षिणा मार्ग हा मेन हरिहरेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूने सुरू होतो. या मार्गात वर चढताना येथील मंदिराचे तसेच अथांग अशा पसरलेल्या समुद्राचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. तसेच नारळी पोफळींच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे. सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी व पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. तर मित्रांनो, प्रदक्षिणा मार्गामध्ये या पॉइंटला आल्यावर इथून खाली उतरावे लागते. हा उतार खूप स्टीप आहे, पण पायऱ्यावरून केअरफुली खाली उतरू शकतो. येथून अथांग अशा पसरलेल्या समुद्राचे दर्शन घडते. या मार्गावरील 100-150 पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हणतात. पायऱ्यावरून खाली उतरलो की येथे सर्वप्रथम ही घळ नजरेस पडते. भरतीच्या वेळेस तसेच इव्हन ओहोटी असताना सुद्धा इथे म्हणजे या घळमध्ये न उतरणेच योग्य.
आता आपण पायऱ्या उतरून खाली आलो. त्याचा एक सुंदर व्ह्यू खास तुमच्यासाठी मित्रांनो. येथून थोडं पुढे आलो की श्री विष्णूंचे पाऊल बघायला मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. समुद्राच्या पाण्याने आणि लाटांमुळे येथील खडक असे झाले आहेत. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. समुद्रातील लाटांचे विहंगम दृश्य खूपच सुंदर आहे. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य असा समुद्रकिनारा लाभला आहे. निळसर समुद्र व संध्याकाळच्या वेळेचा सूर्यास्त आणि सकाळच्या वेळेचा सूर्योदय यांचे प्रत्यक्षात दर्शन घ्यायचे असल्यास नक्कीच तुम्ही हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याला भेट द्यावी. हा समुद्र त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय स्वच्छ व सुंदर आहे.
प्रदक्षिणा मार्गात कुठेही रेलिंग किंवा कठडे नाहीत, त्यामुळे सर्वांनी येथे थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. समुद्राच्या पाण्याने निसरडा झालेला असा हा मार्ग, त्यामुळे वन मस्ट बी व्हेरी केअरफुल ड्युरिंग दिस प्रदक्षिणा. हा मार्ग तसा तितका सोपा नाही आणि खूप लोक अतिउत्साहित होऊन धडपडतात. सम पीपल हॅव ऑलरेडी लॉस्ट देअर लाईव्ज ॲज वेल हिअर. हरिहरेश्वर येथे हरिहरेश्वर, काळभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी 4 मंदिरे, तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. प्रदक्षिणा करताना येथे श्री कालभैरव अष्टकातील एक कडवे आठवले. भानुकोटी भास्वरम भवाब्धितारकं परम नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अर्थात, ज्यांना 3 डोळे आणि निळा कंठ आहे आणि ज्यांचे कोट्यावधी सूर्यप्रकाशासम तेज आहे, ते निश्चितच संसारूपी भवसागर तरून जाण्यास सहाय्यक आहेत. जे अक्षय असून काळाचे महाकाळ आहेत, ज्यांचे नेत्र कोमल आहेत, ज्यांचे त्रिशूळ समस्त विश्वाचा आधार आहे, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो. तर मित्रांनो, कोकणातील सुंदर असे हे पवित्र तीर्थस्थान आणि बीच तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा. ही परिक्रमा सुद्धा अवश्य करा, पण काळजीपूर्वक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सबस्क्राईब करून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.